कष्ट वाचणार आहे. सूर्य खूपच तळपत होता. पाण्याची वाफ होऊन ढग बनले. एके दिवशी मुसळधार पाऊस पडला. ढगांतून अनेक थेंब निघाले आणि खाली पडले. काही डोंगरावर, काही झाडांवर तर काही नदी. एक थेंब झाडाच्या पानावर जाऊन बसला. झाड नदी किनारी होतं. नदी किनारी असलेल्या बेडकाने व गोगलगाईने थेंबाला पाहिले. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी थेंबाशी मैत्री केली. ते थेंबाला म्हणाले, तू उडी मारून नदीत ये. आपण नदीतून प्रवास करून थेंबालाही त्याच्याशी गप्पा मारून मजा आली आणि तो उडी मारून नदीत पडला. बेडूक, गोगलगाई व थेंबाची नदीतील सफर रोमांचक होती. रोज सकाळी आजूबाजूचे वातावरण बदलले असायचे. एका संध्याकाळी त्यांना बर्फाचे डोंगर दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घनदाट जंगल दिसले. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर नीलगाय, चितळ, जंगली म्हैस पाणी प्यायला आले होते. थेंब, गोगलगाई आणि बेडूक तिघेही अशी सुंदर दिशा पाहून खुश झाले. नदीत थेंबाबरोबर बेडूक आणि गोगलगाई पोहत होते. रात्र झाल्यावर तिघेही झोपायचे. सकाळी आजूबाजूच्या वातावरणाची गंमत पाहिजे. एके दिवशी संध्याकाळ होतात तिघांना दिसले की आजूबाजूला खूपच प्रकाश आहे. रात्र झाली आहे असे वाटतच नव्हते. थेंबाने बेडकाला विचारले, आपण हे कुठे आलो आहोत? पाणी इतके घाण का आहे? सगळीकडे हे पांढरे पांढरे काय आहे? बेडकाने सगळे सांगितले, आपण एका मोठ्या शहराजवळून जात आहोत. इथे शहरातील घाण सरळ नदीत येते. ही पांढरी वस्तू म्हणजे कोलगेट आहे, जे पाण्याला खराब करते. हे ऐकून थेंबाला खूप वाईट वाटले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले तर सगळीकडे हिरवेगार दिसत होती. बेडूक, थेंब आणि गोगलगाईचा निरोप घेत म्हणाला, मी आता इथेच थांबतो.
म्हणतो, इथे मला खायला पाण्याला खूप आहे. इथे थेंब आणि गोगलगाईने दुःखी मनाने बेडकाला टाटा केला. थेंब आणि गोगलगाय नदी बरोबर तरंगत समुद्रकिनारी पोहोचले. गोगलगाईनेही थेंबाला टाटा केला. आता थेंब एकटाच समुद्राला भेटायला निघाला. समुद्राने थेंबाचे स्वागत करत त्याला आपल्या कव्यात घेतले. थेंबही खूप आनंदी होता. आता त्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी वाफ बनवून